Good morning, student. In last lecture, we already discussed the curl operator. Okay. Then today's lecture we discuss the special orthogonal coordinates. Okay. Before it, we discuss the earlier equations. For example, gradient. ग्रेडियंट जे लास्ट लेक्चरला आपण ग्रेडियंट ऑपरेटर जो आहे तो डिराईव्ह केला आहे. व्हॉट इज द ग्रेडियंट ऑपरेटर? दॅट ग्रेडियंट, दॅट ग्रॅड साय, grad psi is equal to, denoted by that grad psi is equal to, हे इक्वेशन जे आपण डिराईव्ह केले ते तुम्हाला इथून पुढल्या नेक्स्ट टॉपिकमध्ये ते युजफुल आहे, म्हणून हे लक्षात ठेवायची. याच्या ट्रिक्स पण मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेले. वन अपॉन H1 डो साय बाय डो U1 E1 कॅप प्लस 1 upon H2 dou psi by dou U2 E2 cap plus 1 upon H3 dou psi by dou U3 E3 cap. Okay, that means here this is the grad psi. Grad psi is equal to 1 upon H1 dou psi by dou U1 E1 cap plus 1 upon H2 dou psi by dou U2 E2 cap plus 1 upon H3 dou psi by dou U3 E3 cap. Okay, next point, divergence. The divergence of F bar is equal to the divergence F is equal to 1 upon H1 H2 H3, 1 upon H1 H2 H3 in bracket dou of dou U1 F1 H2 H3 plus dou of dou U2. याची पण ट्रिक्स लास्ट लेक्चरला सांगितली, कसं रिमेंबर ठेवायचं ते. सायक्लिक ऑर्डरने जायचं आहे. डो ऑफ डो U3 F3 H1 H2, this bracket complete, this whole bracket complete. Okay, third one is the Laplacian. Okay, the Laplacian means that, okay, is equal to 1 upon H1 H2 H3, okay, in bracket dou of dou U1 in bracket cyclic H2 H3 divided by H1 dou psi by dou U1, this complete, plus dou of dou U2 in bracket 2 means cyclic H3 H1 divided by H2 dou psi by dou U2 plus dou by dou U3 in bracket cyclic H1 H2 divided by H3 dou psi by dou U3. Complete, whole complete. And fourth point is the curl. Okay, that curl, that means curl of F bar is equal to this. F bar is equal to 1 upon H1 H2 H3, right? 1 upon H1 H2 H3. Determinant here H1 E1 cap, H2 E2 cap, H3 E3 cap, right? Here dou of dou U1 dou by dou U2 dou by dou U3, right? And here F1 H1
F2 H2 F3 H3 ओके H3. तर इथे बघा ग्रॅडियंट आपण डिराईव्ह केला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ग्रॅड साय इज इक्वल टू 1/h1 डो साय बाय डो u1 e1 कॅप प्लस 1/h2 डो साय बाय डो u2 e2 कॅप प्लस 1/h3 डो साय बाय डो u3 e3 कॅप. ओके, divergence of f bar is equal to 1/h1 h2 s3 डो बाय डो u1 इन ब्रॅकेट f1 h2 s3. म्हणजे ही जी सायकल आहे कोणती, h1 h2 आणि h3, ही सायक्लिक ऑर्डरनी तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे ते. ओके, प्रत्येक इक्वेशन लिहित असताना h1 h2 h3 राईट. डो बाय डो u2 f2 u2 ॲज इट इज f2 h3 h1 2 3 1 2 3 1. ओके, प्लस डो बाय डो u3 f3 h1 h2 3 1 2 3 1 2. ओके, लॅप्लासियन ऑपरेटर, हे चारही जे ऑपरेटर्स आहे ग्रेडियंट, डायव्हर्जन्स, लॅप्लासियन आणि कर्ल, हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. मस्ट रिमेंबर होल 4 इक्वेशन्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके, देन टुडे वी डिस्कस, हे ऑलरेडी आपण जे आहे 4 लेक्चर्स, ग्रॅडियंट, डायव्हर्जन्स, लॅप्लासियन आणि कर्ल, याचे प्रत्येकी 4 लेक्चर्समध्ये आपण हे डिराईव्ह केलेले इक्वेशन्स आहे आणि ते इथे मी ॲट ए टाईम इथे राईट केलेले. जस्ट मस्ट रिमेंबर ऑल 4 इक्वेशन्स. देन टुडेज लेक्चर वी डिस्कस दी स्पेशल ऑर्थोगोनल कोऑर्डिनेट्स. The spatial orthogonal coordinate system in first Cartesian coordinates. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आता ह्या स्पेशल ऑर्थोगोनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट आणि स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये हे स्पेशल ऑर्थोगोनल कोऑर्डिनेट्स कोणते ते आपण बघणार आहोत. इथे बघा, या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये u1 इज इक्वल टू x सबस्टिट्यूट करायचं आहे, u2 इज इक्वल टू y सबस्टिट्यूट करायचं आहे आणि u3 इज इक्वल टू z सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, e1 कॅप इज इक्वल टू I कॅप, e2 कॅप इज इक्वल टू J cap and E3 cap is equal to K cap. Okay, and here H1 is equal to 1, H2 is equal to also 1, H3 is equal to also 1. This is the spatial orthogonal coordinates of that Cartesian coordinate system. Okay, the next one is the cylindrical. Coordinates. Okay, इथे बघा cylindrical coordinates. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्समध्ये इथे u1 इज इक्वल टू रो, u2 इज इक्वल टू फाय, u3 इज इक्वल टू रो फाय and here z. Okay, e1 cap is equal to e rho cap, e2 cap is equal to e phi cap, e3 cap is equal to e z cap. Okay, here h1 is equal to 1, h2 is equal to rho, h3 is equal to 1. Okay, this is the cylindrical special orthogonal coordinate
system in cylindrical coordinate system. And third one, spherical polar coordinates. Okay, in spherical polar coordinate system, that r, theta and phi are the spherical polar coordinates. Then here u1 is equal to r, u2 is equal to theta and u3 is equal to phi, right? Then e1 cap is equal to er cap, e2 cap is equal to e theta cap, e3 cap is equal to e phi cap. Okay, then here h1 metric coefficient, that h1 is equal to 1, h2 is equal to r and h3 is equal to r sin theta. Okay, must remember these spatial orthogonal coordinates in spherical polar coordinate system. Okay, this is the spatial orthogonal coordinate system. In Cartesian coordinates, its spatial orthogonal coordinates are u1 is equal to x, u2 is equal to y, u3 is equal to z, e1 cap is equal to I, e2 cap is equal to j, e3 cap is equal to k, h1 is equal to 1, h2 is equal to 1, h3 is equal to 1. That in cylindrical coordinates, that rho phi z are the cylindrical coordinates. Then u1 is equal to rho, u2 is equal to phi. Okay, कार्टेशियन मध्ये एक्स वाय झेड हे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहे. रो फाय झेड हे काय सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स आहे. दॅट्स मीन्स u1 इज इक्वल टू रो, u2 इज इक्वल टू फाय, u3 इज इक्वल टू झेड, e1 कॅप इज इक्वल टू e रो कॅप, e2 कॅप इज इक्वल टू e फाय कॅप, e3 कॅप इज इक्वल टू e झेड कॅप, h1 is equal to 1, h2 is equal to rho, h3 is equal to 1. And in spherical polar coordinates, r, theta, phi are the spherical polar coordinates. Then here u1 is equal to r, u2 is equal to theta, u3 is equal to phi, e1 cap is equal to er cap, e2 cap is equal to e theta cap, e3 cap is equal to e phi cap, h1 is equal to 1, h2 is equal to r, h3 is equal to r sin theta. Okay, you must remember that spatial orthogonal coordinates. Okay, because in next topic we use that spatial orthogonal coordinates in Cartesian system, in cylindrical system and in spherical polar coordinate system. Okay, we use that spatial coordinates in gradient equation, divergence equation, Laplacian equation and in curl equation in 3 coordinate system like Cartesian, cylindrical and in spherical. Okay, that means you must remember all these spatial orthogonal coordinates in Cartesian, in cylindrical and in spherical. Okay, thank you very much.